सगळं पाठवून द्यायचं गुजरातकडे। आज प्रश्न हा येतो की जे आता अरविंद सावंत साहेब सांगत होते, मी टीव्हीवर पण पाहत होतो, ते मला स्वतः तिथे संसदेत बसले होते। जे दोन तरुण मुलांनी उडी मारली, संसदेत उडी मारली, त्यांना पूर्ण माहिती होतं की जेव्हा एकदा तुम्ही उडी माराल संसदेत, तेव्हा एकदा फाशीवर चढवलं जाईल किंवा आयुष्य संपवलं जाईल, जेलमधून बाहेर येणं तर शक्यच नाही। असा कडक कायदा UAPAचा जो आहे तो त्वरित लावला जाईल। कदाचित त्यांना हे पण माहिती होतं, जर चुकून प्रधानमंत्री तिथे असते तर त्यांच्या SPGनी त्यांना तिकडच्या तिकडेच त्या दोन तरुणांना शूट ॲट साईट केलं असतं आणि हे उडी मारणं संसदेत किंवा असं आंदोलन करणं किती योग्य अयोग्य हे तुम्ही ठरवायचंय। चुकीचं आहेच, मी त्याचं समर्थन करत नाही, पण तुम्ही त्यांची मनस्थिती विचार करा काय असेल, त्यावेळी त्यांच्या मनात काय विचार असेल की आम्हाला नोकऱ्या नाहीत, आम्हाला जॉब्स नाहीत, म्हणून आम्ही देशाच्या संसदेत उडी मारू, गोळी लागली तरी चालेल।